मॉलिक्यूल, राईट साईडला लिहितो, त्याचं एक हाफ इक्वेशन तयार करतो. करेक्ट झाले का? आणि ऑक्सिडेशन हाफ इक्वेशन सेपरेट लिहितो. सो अशा पद्धतीने आपण ऑक्सिडेशन हाफ इक्वेशन आणि रिडक्शन हाफ इक्वेशन पहिल्यांदा सेपरेट करतो. ओके. त्याच्यानंतर थर्ड स्टेपमध्ये त्या स्टेपमध्ये आपण काय करतो, वी बॅलन्स ऑल द ॲटम्स एक्सेप्ट ऑक्सिजन अँड हायड्रोजन. हायड्रोजन आणि ऑक्सिजन सोडून बाकीचे इलेमेंट आपण बॅलन्स करतो ऑक्सिडेशन हाफ रिएक्शन मध्ये आणि रिडक्शन हाफ रिएक्शन मध्ये. ओके. हे आपलं सेकंड स्टेप मधलं काम आहे. सेकंड स्टेप झाल्यानंतर थर्ड स्टेप मध्ये आपण काय करतो, वी फाइंड द नाउ वी बॅलन्स द हायड्रोजन ॲटम्स, सॉरी ऑक्सिजन ॲटम्स. पहिल्यांदा आपण ऑक्सिजन ॲटम बॅलन्स करतो. मग ऑक्सिजन ॲटम बॅलन्स केल्यानंतर ज्यामध्ये ऑक्सिजन कमी आहेत त्याच्या अपोजिट साईडला आपण तेवढे वॉटर मॉलिक्यूल ऍड करतो, म्हणजे तेवढे ऑक्सिजन आपण ऍड करतो. एका ऑक्सिजनसाठी एक वॉटर मॉलिक्यूल ऍड करतो. ऑक्सिजन ऍड केल्यानंतर परत हायड्रोजन ॲटम बॅलन्स करणं गरजेचं आहे, कारण त्यामुळे हायड्रोजन वाढतात. आणि मग त्याच्या अपोजिट साईडमध्ये तेवढे H+ आयन ऍड करतो. ओके. त्याच्यानंतर लास्ट स्टेपमध्ये, सॉरी स्टेप नंबर 4 मध्ये आपण काय करतो की हे हायड्रोजन आणि ऑक्सिजन बॅलन्स झाल्यानंतर की त्याच्यामध्ये जर रिएक्शन बेसिक मीडियम मध्ये असेल तर आपल्याला तिथे H+ आयन जे ऍड केलेले असतात आपण हायड्रोजन बॅलन्स करण्यासाठी, ते आपल्याला बेसिक मीडियम मध्ये ठेवून चालत नाही. आणि त्यासाठी आपल्याला बेसिक मीडियम मध्ये असेल तर जेवढे H+ आयन तुमचे रिएक्शन मध्ये तयार झालेले असतील कोणत्याही पण ऑक्सिडेशन हाफ मध्ये किंवा रिडक्शन हाफ मध्ये, तेवढेच OH- आयन तुम्हाला दोन्ही साईडला ऍड करायचे त्या इक्वेशन मध्ये. मग ते रिडक्शन हाफ असू द्यात किंवा ऑक्सिडेशन हाफ रिएक्शन असू द्यात, मग त्यामध्ये तुम्ही तेवढे OH ऍड करता. आता एकाच साईडला जर H+ आयन आणि OH- आयन जर सेम असतील म्हणजे होणार तेवढे, कारण जेवढे H+ आहेत तेवढे OH- टाकले. मग जेवढे H+ आणि जेवढे OH- आयन आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमच्या लास्ट एक्झाम्पल मध्ये 4 H+ आयन होते आणि 4 OH- आयन होते. मग त्यामध्ये तुम्ही 4 H+ आणि 4 OH- कंबाईन करून 4 H2 मॉलिक्यूल तयार होते. ओके. त्यानंतर आपण काय करतो, त्या रिडक्शन हाफ इक्वेशन मध्ये 4 H2 तुमचे लेफ्ट साईडला तयार झालेत आणि राईट साईडला तुमचे 2 H2 मॉलिक्यूल आहेत. मग लेफ्ट साईड आणि राईट साईडला सेम मॉलिक्यूल आपण ठेवत नाही. मग काय करतो आपण, इकडे 4 आहेत आणि तिकडे 2 आहेत, तर मग ते 2 इकडचे 4 मधून कमी करतात आणि मग इकडे 2 H2 लिहितात आणि तिकडचे दोन्ही पण H2 आपण कॅन्सल करतो. आणि अशा पद्धतीने तुम्हाला एक इक्वेशन मिळते. आणि मग या स्टेप नंतर पुढच्या स्टेपमध्ये आपण बॅलन्स करतो त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक चार्जेस. मग ऑक्सिडेशन हाफ मध्ये आपण तुम्ही जे इक्वेशन लिहिलं होतं त्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन बाहेर पडतात. ओके. जेव्हा I-I2 तयार होते त्यावेळेस 2 इलेक्ट्रॉन बाहेर पडतात एका मॉलिक्यूलसाठी. सिमिलरली त्याच्यानंतर तुमच्या खालच्या इक्वेशन मध्ये म्हणजे रिडक्शन हाफ मध्ये तुम्हाला 3 इलेक्ट्रॉन ऍड करावे लागतात, कारण तिथं 1 मायनस चार्ज आहे आणि 4 आहेत ते, सॉरी राईट साईडला 4 OH- आहेत आणि लेफ्ट साईडला एकच OH- आहे, सॉरी एकच प्लस चार्ज आहे मला वाटतं, बरोबर. आणि त्यामध्ये तिथे तुम्ही 3 इलेक्ट्रॉन ऍड करताय, असंच आहे ना. आणि मग ते 3 इलेक्ट्रॉन तुम्ही रिडक्शन हाफ मध्ये ऍड केले आणि मग त्याच्यानंतर रिडक्शन हाफ इक्वेशन मध्ये आणि ऑक्सिडेशन हाफ इक्वेशन मध्ये इलेक्ट्रॉन बॅलन्स करतोय. ऑक्सिडेशन हाफ इक्वेशन मध्ये 2 इलेक्ट्रॉन तयार झाले राईट साईडला आणि रिडक्शन हाफ मध्ये लेफ्ट साईडला 3 इलेक्ट्रॉन तयार झाले. मग दोन्ही इलेक्ट्रॉन बॅलन्स करण्यासाठी आपण काय करतोय, रिडक्शन हाफ इक्वेशनला 2 न मल्टिप्लाय करतोय आणि ऑक्सिडेशन हाफ इक्वेशनला आपण 3 न मल्टिप्लाय करतोय. जेणेकरून काय होईल की ऑक्सिडेशन हाफ मध्ये 6 इलेक्ट्रॉन होतील राईट साईडला आणि रिडक्शन हाफ मध्ये 6 इलेक्ट्रॉन होतील लेफ्ट साईडला. आणि त्याच्यानंतर म्हणजे दोन्ही इक्वेशन मधले 6 इलेक्ट्रॉन कॅन्सल करतोय, कारण ते अपोजिट साईडला तयार झाले आणि त्यांची ऍडिशन करतोय. नाव वी आर कंबाइनिंग द ऑक्सिडेशन ऑफ इक्वेशन अँड रिडक्शन ऑफ इक्वेशन. ते कंबाईन करतोय आणि त्याच्यानंतर फायनली आपण चेक करतो वेदर दॅट इक्वेशन इज बॅलन्स फॉर ऑल द एलिमेंट्स ऑर नॉट. मग ते आपण बॅलन्स झाले की नाही ते चेक करतो आणि त्याच्यानंतर मग आपण ठरवतो दॅट विल बी द आवर द बॅलन्स्ड रेडॉक्स इक्वेशन फॉर द अकॉर्डिंग टू हाफ रिएक्शन मेथड. समजलं? ओके. सो इट इज व्हेरी सिम्पल मेथड, जस्ट यू हॅव टू प्रॅक्टिस इट. तुम्ही काय करायचं, एक्झरसाइज मध्ये तुम्हाला जे एक्झाम्पल दिलेले आहेत ते एक्झाम्पल डायरेक्टली घ्यायचे आणि ते बॅलन्स करायचे. पण स्टेप बाय स्टेप बॅलन्स करा, नंतर मला तुम्ही चेक करून माझ्याकडून घेऊ शकता की हे बरोबर केले का नाही. ओके. कारण काय होतं, प्रॅक्टिस करत असताना लक्षात येतं बऱ्याच गोष्टी. म्हणजे लास्ट लेक्चर मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की H+ आणि OH- इक्वल घ्यायचे, परंतु तुम्ही ज्यावेळेस एक्झाम्पल सॉल्व्ह करायला गेला त्यावेळेस तुम्हाला ते लक्षात येतं. ओके. मला सांगा आता हे एक्झाम्पल सॉल्व्ह करायची गरज आहे का वर्गात? मला आन्सर द्या, ज्यांना गरज आहे ते हो म्हणू शकताय. हा 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 बोला. हे एक्झाम्पल, हा बरं ठीक आहे, मी हे परत एकदा इक्वेशन घेतो. ठीक आहे. तर याच्यामध्ये पहिलं स्टेप 1 काय होती बघा आपली. स्टेप वन काय होतं, एम एनच आहे ना. एक्झाम्पल कुठलं आहे आपलं, MnO2 आहे ना. ओके. MnO4 मायनस प्लस I- gives formation of I2
प्लस MnO2. ठीक आहे, दिस इज आवर स्टेप फर्स्ट. आता फास्ट घेतो, काय नाही लिहिता डायरेक्टली. स्टेप 1 असे लिहिले आपण, आयोडाईड होतं म्हणजे MnO2 म्हणजे मॅंगनेट आयन, आयोडाईड आयनचं ऑक्सिडेशन करतोय आणि आयोडीन तयार करतोय आणि MnO2 तयार करतोय. हे आपल्याला इक्वेशन मध्ये दिलेलं आहे आणि ही रिएक्शन बेसिक मीडियम मध्ये कॅरिड आउट केलेली आहे. ओके, त्याच्यानंतर आपण चेक करतो याच्यामध्ये ऑक्सिडेशन स्टेट, मॅंगनीजची ऑक्सिडेशन स्टेट किती आहे इथं, +7. ओके, ऑक्सिजनची किती आहे -2, आयोडाईडची किती असणार -1, इथं 0, इथं मॅंगनीजची किती आहे +4 आणि -2. So these are the oxidation state. Now we can see the changes in the oxidation state. मॅंगनीजची ऑक्सिडेशन स्टेट चेंज झालेली आहे आणि आयोडाईडची पण ऑक्सिडेशन स्टेट चेंज झालेली आहे. सो आपण बघतोय मॅंगनीजची +7 ची +4 झाली म्हणजे काय झालं, रिडक्शन झालं. सो इट इज रिडक्शन. आणि आयोडाईडचं काय झालंय, आयोडीन झालंय म्हणजे हे काय झालंय, ऑक्सिडेशन. दिस इज ऑक्सिडेशन. ओके, सो पहिल्यांदा आपण फाइंड केलं की कोणाचं रिडक्शन झालं आणि कोणाचं ऑक्सिडेशन झालं. सेकंड स्टेप मध्ये आपण काय करतो, इन स्टेप सेकंड आपण ऑक्सिडेशन हाफ इक्वेशन सेपरेट लिहितो. ऑक्सिडेशन हाफ इक्वेशन, ऑक्सिडेशन हाफ इक्वेशन, ऑक्सिडेशन कोणाचं झालंय, आयोडाईडचं झालंय. सो I- gives I2. ओके, आणि रिडक्शन हाफ इक्वेशन, त्याच्यामध्ये काय होते, MnO4- त्याचं कन्व्हर्जन होतंय MnO2 मध्ये. ओके, MnO2 मध्ये. आता याच्यामध्ये त्याच्यानंतर या स्टेप मध्ये आपण काय करतो, वी बॅलन्स द इक्वेशन्स, बॅलन्स बोथ द इक्वेशन एक्सेप्ट ऑक्सिजन आणि हायड्रोजन. याच्यामध्ये हायड्रोजन ऑक्सिजन नाहीये, मग हे बॅलन्स करायचे आपल्याला. इथं आयोडाईडचे किती मॉलिक्यूल लागतील आपल्याला, इथं 2 आहेत म्हणजे इथे किती लागतील, 2 लागतील. ओके, आणि याच्यामध्ये मॅंगनीज बॅलन्स आहे, ऑक्सिजन आपण इथं बॅलन्स करत नाही. ओके, स्टेप सेकंड मध्ये बॅलन्स करत नाही. स्टेप थर्ड मध्ये आपण काय करतोय बघा. आता स्टेप थर्ड मध्ये आपण ऑक्सिजन आणि पहिल्यांदा ऑक्सिजन बॅलन्स करतो, ऑक्सिजन. ओके, इथं बघायचं ऑक्सिडेशन हाफ मध्ये ऑक्सिजन बॅलन्स करायची गरज नाही, कारण लेफ्ट साईडला राईट साईडला कुठंच ऑक्सिजन नाही, हायड्रोजन पण नाही. रिडक्शन हाफ मध्ये आता आपल्याला काय करायला, ऑक्सिजन बॅलन्स करावे लागते. इकडं लेफ्ट साईडला 4 ऑक्सिजन आहेत आणि इकडे 2च आहेत, म्हणजे इथं किती H2O मॉलिक्यूल ऍड करावे लागतील, 2 H2O मॉलिक्यूल ऍड करावे लागतील. म्हणजे ऑक्सिडेशन हाफ इक्वेशन तसंच राहील. ऑक्सिडेशन हाफ इक्वेशन मध्ये ट्वाइस I- gives फॉर्मेशन ऑफ I2. आणि रिडक्शन हाफ इक्वेशन मध्ये आपण काय करणार आहे, MnO4- त्यानंतर MnO2 प्लस ट्वाइस H2O. कारण एका H2O मधून एक ऑक्सिजन येतोय, आपल्याकडे 2 ऑक्सिजन कमी आहेत त्यामुळे 2 H2O मॉलिक्यूल घेतो. ओके, आता याच्यानंतर याच्यामध्ये आपण बघतो की हे 2 H2O घेतल्यामुळं 4 हायड्रोजन इकडे वाढले, मग काय करतो आपण याच्यामध्येच इकडच्या साईडला हायड्रोजन बॅलन्स करतो पहिल्यांदा. मग काय करणार, देन इथं काय करतोय, ऍड 2 H2O टू राईट साइड. ओके, आता इथं काय म्हणणार, फॉर बॅलन्सिंग हायड्रोजन ऍटम्स ऍड 4 ions टू द लेफ्ट साइड ऑफ द रिडक्शन ऑफ इक्वेशन. ओके, म्हणजे स्टेप 4 मध्ये काय केलं आपण, ऑक्सिडेशन हाफ तसंच लिहिलं, ऑक्सिडेशन हाफ इक्वेशन ट्वाइस I- gives I2. रिडक्शन हाफ इक्वेशन मध्ये कॉल घेऊ कमी.